नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण आपला टॉपिक नंबर 7 मोशन, फोर्स अँड वर्क हा घेणार आहोत. मोशन याचा अर्थ आहे गती. ओके, तेव्हा मोशनला आपण काय म्हणणार आहोत? गती म्हणणार आहोत. फोर्सला म्हणणार आहोत बल आणि वर्कचा अर्थ आहे कार्य. हे तीनही संकल्पना आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, पहिला बघा ऑब्झर्व अँड डिस्कस, म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा. आता बघा हे जी चारही उदाहरण आहेत, आता हे पहिलं उदाहरण आहे, याला आपण हॉर्स रायडिंग असं म्हणतो, बरोबर आहे. हा घोडेस्वार घोडा चालवित आहे. देन ग्रेझिंग काऊ आहे, ग्रेझिंग म्हणजे गवत चरणारी गाय आपल्याला दिसते. अ मॅन पुलिंग अ लोड, एक मनुष्य ओझं वाहून नेत आहे. इथे प्रेशर कुकरची विसल म्हणजे शिट्टी होताना दिसते. आणि इथं बॉइलिंग ऑफ मिल्क म्हणजे दूध उकळलेलं आहे आणि ते ओतू जात आहे. ही जी एवढी उदाहरणं दिलेली आहेत, या सर्वांमध्ये काय झालेलं आहे तर वर्क झालेलं आहे. वर्क इज सेड टू बी डन, कार्य झालेलं आहे. म्हणजे इथे घोड्याची हालचाल दिसते, तो धावत आहे, कार्य झालेलं आहे. इथे सुद्धा गवत चरणे, इथे सुद्धा कार्य घडलेलं आहे. म्हणजे जिथे कुठेतरी एखाद्या घटकाची गोष्टीची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जागा बदलते किंवा तिथे हालचाल दिसून येते, मोशन दिसून येते, तेव्हा तिथं कार्य झाले असं म्हणतात. इथे कार्य झालेलं आहे, आपल्याला दिसतंच की ओझं वाहून येण्यासाठी कार्य होणं गरजेचं आहे. इथं विसल म्हणजे शिट्टी होते, याचा अर्थ आतमध्ये, कुकरच्या आतमध्ये जी बाष्प तयार होतं म्हणजे वाफ तयार होते, त्याच्यामुळे ती विसल वरती उचलली जाते, म्हणजेच तिथं कार्य झालेलं आहे. इथे उष्णतेमुळे काय झालेलं आहे तर दूध उतू जाणे किंवा उकळणे ही क्रिया घडलेली आहे. म्हणजे या चारही उदाहरणांमध्ये वर्क इज सेड टू बी डन म्हणजे कार्य घडलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आपण. तर याच्या पुढे आपल्याला सविस्तर येणारच आहे. मग आता हा महत्वाचा भाग आपण इथं शिकणार आहोत, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्टन्स याचा अर्थ काय, डिस्टन्स म्हणजे काय आपण जरा समजावून घेऊया. डिस्टन्स म्हणजे अंतर, डिस्टन्स म्हणजे आपण काय म्हणतो, अंतर म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, विस्थापन. हे दोन्ही समजावून घ्या. इथे एक उदाहरण दिले पुस्तकामध्ये, आपल्याला सांगितलेलं आहे की तो मुलगा जो आहे तो ए पासून डी पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, आता ए हे प्लेस आहे, तो कसा गेलाय बघा. ऍक्च्युली ए पासून तो सर्वप्रथम ए या ठिकाणी होता, तिथून तो बी पर्यंत गेला. एकूण अंतर आहे 500 मीटर आणि त्याला 8 मिनिटे कालावधी लागला. ठीक आहे, त्यानंतर तो पुन्हा बी पासून सी पर्यंत आला. इथे 700 मीटर अंतर तो चालला, 11 मिनिटे कालावधी लागला. त्यानंतर पुन्हा सी पासून तो डी पर्यंत आला आणि एकूण 300 मीटर अंतर आहे सी पासून डी पर्यंत आणि 6 मिनिटे त्याला लागले. म्हणजे हे जे दिलेलं आहे ते डिस्टन्स दिलेलं आहे, ए टू बी, बी टू सी, सी टू डी. हे काय म्हटलं जातं, डिस्टन्स. लक्षात येते, डिस्टन्स म्हणजे अंतर. आणि त्यासाठी हा लागलेला टाइम. हा जो दिलेला आहे तो काय आहे, टाइम दिलेला आहे. आता इथे बघा, डिस्टन्स म्हणजे नेमकं काय, द लेंथ ऑफ द रूट ऍक्च्युअल ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी. मुव्हिंग बॉडी म्हणजे गतिमान वस्तूने ऍक्च्युअल लेंथ ऑफ रूट ऍक्च्युअल ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिरेक्शन. दिशेचा विचार न करता एकूण कापलेलं जे अंतर आहे, जे लांबी गेलेली आहे एखादी वस्तू, त्या लांबीलाच म्हटलं जातं डिस्टन्स असं म्हटलं जातं. मग इथं जर बघितलं तर तो मुलगा ए टू बी एवढं पहिल्यांदा गेला, बी टू सी, त्यानंतर सी टू डी. म्हणजे हे जे एकूण लांबी आहे, जो जो चाललेला आहे, त्या एकूण याला आपण काय म्हणणार आहोत, डिस्टन्स असं म्हणणार आहोत. इथे एकूण डिस्टन्स किती झाले बघा, मी आता इथे लिहितो. डिस्टन्स काय झालं, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू, पहिलं काय डिस्टन्स चालला तो 500, देन नेक्स्ट 700 अँड देन प्लस 300. म्हणजे टोटल किती झालं त्याचं 1500 मीटर. हे त्याचं डिस्टन्स झालं. या एक्झाम्पल मध्ये काय आहे, डिस्टन्स आहे. ठीक आहे, आता पुढचा भाग आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर तो सुरुवातीला ए या ठिकाणी होता आणि नंतर अंतिम त्याचं ठिकाण कोणतं आलं, डी.
मग ए टू डी एकूण अंतर किती आहे स्ट्रेट लाईन मध्ये, तो कोणत्या दिशेला वळाला, पुढे गेला, मागे आला, हा भाग नाही. सुरुवातीला तो ए या ठिकाणी होता, नंतर तो डी या ठिकाणी पोहोचला. एकूण अंतर तो ए पासून डी पर्यंत गेला. मग ए टू डी स्ट्रेट लाईन जर आपण ड्रॉ केली तर ते स्ट्रेट लाईन मध्ये किती डिस्टन्स होतं, तर इथे त्यांनी दिलेलं आहे की ए टू डी हे एकूण स्ट्रेट लाईन मध्ये 1000 मीटर आहे. म्हणजे हे जे आपण म्हणतो की स्ट्रेट लाईन मध्ये जे काही डिस्टन्स तो चाललेला असेल त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. आणि ही डिस्प्लेसमेंट आहे 1000 मीटर. मग हे दोन भाग लक्षात घ्या. डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल लेंथ ट्रान्सवर्स बाय मुव्हिंग बॉडी, कोणकोणत्या दिशेला वळून तो एकूण किती अंतर चालत गेला ते म्हणजे डिस्टन्स. आणि सुरुवातीच्या पॉइंट पासून शेवटच्या पॉइंट पर्यंत जर स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली तर ते होणारा अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. म्हणजे त्याचं विस्थापन झालं. तो ए या ठिकाणी होता, नंतर तो डी या ठिकाणी पोहोचला, म्हणजे तो ऍक्च्युअल गेला किती, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, म्हणजे विस्थापन किती झालं ए पासून डी पर्यंत, इथे दिले 1000 मीटर झालं. डिस्टन्स चालला तो 1500 मीटर, पण ऍक्च्युअली त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं, 1000 मीटर झालेलं आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द मिनिमम डिस्टन्स ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पॉइंट टू रीच द फायनल पॉइंट. ओके, म्हणजे आता मी जे सांगितलं तेच. मिनिमम डिस्टन्स कमीत कमी अंतर ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी इन वन डायरेक्शन, एकाच दिशेला. बघा ए पासून तो निघाला, वेगवेगळ्या दिशांना चालत गेला, पण पोहोचला डी पर्यंत. मग ए पासून डी पर्यंत एकाच दिशेला जे कमीत कमी अंतर आहे ते कमीत कमी अंतर म्हणजेच त्याचं विस्थापन झालं. सो मिनिमम डिस्टन्स ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी फ्रॉम इन वन डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पॉइंट टू फायनल पॉइंट इज नोन ॲज डिस्प्लेसमेंट. आता डिस्टन्स मध्ये जर बघितलं तर दिशेची गरज नसते, म्हणजे कोणत्या दिशेला कसंही तो चालत जाऊ शकतो. ते एकूण अंतर त्याचं मोजलं जाणार आहे. म्हणजे डिस्टन्स मध्ये फक्त मॅग्निट्यूड महत्वाचं आहे, डिरेक्शन नाही. म्हणून डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी होणार आहे, बघा मागच्या टॉपिक मध्ये आपण त्या भाग शिकलो, स्केलर क्वांटिटी होणार आहे. कोणत्या, स्केलर. आणि डिस्प्लेसमेंटला मात्र एकाच दिशेला, दिशा महत्वाची आहे, कोणत्या दिशेला चालत गेलेला आहे, मिनिमम डिस्टन्स हे महत्वाचं आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही भाग आपण जरा काय करायच्यात, व्यवस्थित समजावून घ्यायच्यात. लेंथ ऑफ रूट ऍक्च्युअल ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी इररिस्पेक्टिव्ह ऑफ डिरेक्शन, दिशेचा विचार करायचा नाही, इट्स कॉल्ड डिस्टन्स. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. The minimum distance transversed by moving body in one direction from original point to reach the final point is displacement, and displacement is vector quantity. ठीक आहे, आता बघा दोघांचे युनिट्स कशा. The unit of measurement of distance and displacement is meter. दोघांचे युनिट सेम आहेत. डिस्टन्स सुद्धा मीटर मध्ये मोजलं जातं आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा मीटर मध्येच मोजलं जातं. इथं तुम्हाला कळेल हे डिस्टन्स आहे मीटर्स मध्ये आणि हे डिस्प्लेसमेंट सुद्धा मीटर्स मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, इन एसआय एज वेल एज इन एमकेएस सिस्टीम. आता पुढचा भाग आहे व्हेलॉसिटी. आता हे दोन भाग आपण बघणारच आहोत व्हेलॉसिटी. तेव्हा हा भाग काय आहे का बघा, डिस्टन्स ऍक्च्युअल लेंथ ट्रान्सफर्स बाय मुव्हिंग बॉडी अँड डिस्प्लेसमेंट मिनिमम डिस्टन्स ट्रान्सफर्स बाय moving body in one direction. This is known as displacement. म्हणजे हे अंतर या पद्धतीनं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कमीत कमी अंतर एका ठिकाणापासून ते दुसऱ्या ठिकाणापर्यंत. ठीक आहे, हे दोन मुद्दे आपल्याला कळलेले असतील. आता पुढचा भाग आपण घेणार आहोत स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीडला म्हटलं जातं चाल आणि व्हेलॉसिटीला म्हटलं जातं वेग. हे दोन भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. या दोघांसाठी महत्वाचं आहे, स्पीडला महत्वाचं आहे डिस्टन्स आणि व्हेलॉसिटीला महत्वाचं आहे डिस्प्लेसमेंट. ओके, हे दोन्ही मुद्दे आपण आता बघणार आहोत. ते एक उदाहरण दिले. व्हेन वी से दॅट स्पीड ऑफ कार इज 40 किलोमीटर पर आवर. आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या कारची स्पीड किती आहे, 40 किलोमीटर पर आवर, देर इज नो नीड टू स्पेसिफाय द डायरेक्शन. तेव्हा कोणत्या दिशेला ती कार जाते हे महत्वाचं नाही. त्या कारची स्पीड 40 किलोमीटर प्रति तास आहे, तेव्हा दिशेचा विचार आपण करत नाही. पण
बट टू प्रेडिक्ट म्हणजे अंदाज बांधणे, वेदर अ स्टॉर्म विल रीच अ पर्टिक्युलर प्लेस ऑर नॉट, एखादं वादळ एखाद्या ठिकाणी पोहोचणार की नाही, केव्हा पोहोचणार, यासाठी फक्त त्याची स्पीड नाही तर त्याची डिरेक्शन सुद्धा महत्वाची असते, कोणत्या दिशेला जाणार आहे हे महत्वाचं असते, बरोबर आहे की नाही. तेव्हा यातूनच स्पीड अँड व्हेलॉसिटी हा भाग आपण बघायचा. बघा आता स्पीड आणि व्हेलॉसिटी इथे एक टास्क आपल्याला दिलेला आहे, आपण तो पूर्ण करूया. राईट द फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला काय, तर 6वीला तुम्हाला तो होता, पण तरी सुद्धा मी सांगतो. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम टेकन, थोडक्यात डिस्टन्स अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम रिक्वायर्ड किंवा टाइम टेकन. म्हणजे इथं फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम, व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. स्पीड करताना डिस्टन्स किती, अंतर किती गेलं छेद वेळ, आणि व्हेलॉसिटीसाठी डिस्प्लेसमेंट विस्थापन छेद वेळ. राईट द युनिट्स ऑफ क्वांटिटीज. आता डिस्टन्सचं युनिट काय मीटर, टाइमचं काय सेकंद, तसंच इथं डिस्प्लेसमेंटचं युनिट सुद्धा मीटर, टाइमचं काय सेकंद. मग तेच जर आपण इथं लिहिलं डिस्टन्सचं युनिट मीटर अपॉन टाइमचं युनिट सेकंद, इथे सुद्धा तेच डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटरच आहे, टाइमचं युनिट सेकंद आहे. म्हणजे याचं स्पीडचं युनिट काय होतं मीटर पर सेकंद, आणि व्हेलॉसिटीचं युनिट सुद्धा काय होतं मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचं युनिट सुद्धा मीटर पर सेकंद. म्हणजे इथं दोघांची युनिट्स स्पीड अँड व्हेलॉसिटी या दोघांची युनिट काय होतात मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. पण अर्थ दोघांचा वेगवेगळा, याचा अर्थ आहे चाल, याचा अर्थ आहे वेग. स्पीड साठी किती गती आहे तेवढंच महत्वाचं आहे, दिशेची गरज नाही. पण व्हेलॉसिटीला गती आणि दिशा, कोणत्या दिशेला किती गतीने एखादी वस्तू जात आहे हे दोन्ही महत्वाचे आहे. पण स्पीड काय असणार आहे स्केलर क्वांटिटी असणार आहे, आणि व्हेलॉसिटी काय असणार आहे वेक्टर क्वांटिटी असणार आहे. आता आपण बघणार आहोत ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड ॲव्हरेज म्हणजे सरासरी वेग, अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे त्या क्षणाचा किंवा त्या वेळेचा वेग किती असणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बघूया इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. बघा आता हा ट्रक आहे, तो A to D एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल त्यानं केलेलं आहे. आता A to D एवढं डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलेलं आहे. आता A to D डिस्टन्स किती आहे 10 किलोमीटर प्लस 10 किलोमीटर प्लस 20 किलोमीटर, टोटल किती झाले 40 किलोमीटर झालेले आहे. आता हा भाग नंतर बघूया. आता त्यांनी काय सांगितलंय A to B एवढं डिस्टन्स जाण्यासाठी त्याला 10 मिनिट्स लागले. किती लागले 10 मिनिट्स. मग आता A to B व्हेलॉसिटी आपण काढायची आहे, कुठली काढायची आहे A to B ची काढायची आहे. मग काय फॉर्म्युला, मग आज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट किती आहे 10 किलोमीटर, 10 किलोमीटर अपॉन टाइम किती आहे 10 मिनिट. आता हे कन्वर्ट केलं इंटू 6 केलं तर इथं 60 किलोमीटर, याला 10 ने गुणलं 10 गुणिले 6 60 किलोमीटर छेद, यालाही 10 ने गुणलं 10 गुणिले 6 60 मिनिट आले 60 मिनिट. आता 60 किलोमीटर डिवाइड बाय 60 मिनिट म्हणजे 1 आवर आले. म्हणजे A to B ची व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळाली बघा 60 किलोमीटर पर आवर मिळाली. किती मिळाली 60 किलोमीटर पर आवर, ही A to B ची व्हेलॉसिटी मिळाली. ओके, तशीच B to C ची तुम्ही काढायची, त्यांनी किलोमीटर दिले, टाइम सुद्धा दिलेले आहे. C to D ची काढायची आहे, त्यांनी किलोमीटर दिले, टाइम सुद्धा पुस्तकात दिलेला आहे. आता मी A to B ची फक्त काढून दाखवली. आता A to D ची व्हेलॉसिटी किती असणार आहे बघा. त्यांनी काय सांगितलं A to D डिस्टन्स टोटल आहे 40 किलोमीटर, आणि त्यासाठी जो लागलेला वेळ आहे तो 1 आवर त्यांनी सांगितलाय की हे A to D डिस्टन्स जाण्यासाठी किती वेळ लागला 1 आवर.
मग समजा आता मी इथं पुन्हा तेच लिहिलं, वेलॉसिटी ए टू डी ची डिस्प्लेसमेंट आहे 40 किलोमीटर, टाइम आहे 1 आवर. इथं आता काढायची काही गरज लागलीच नाही मला, कारण ऑलरेडी ती तयारच झाले 1 आवर मध्ये. सो ही वेलॉसिटी किती मिळाली, 40 किलोमीटर पर आवर मिळाली. आता ए टू बी ची वेलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर आणि टोटल वेलॉसिटी जी आहे ती किती आहे, 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे ही एवढ्या वेळेची, म्हणजे ए टू बी त्याला जाण्यासाठी 60 किलोमीटर पर आवर वेलॉसिटीने तो गेला, म्हणजे ही वेलॉसिटी, याचा अर्थ इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, तत्कालीन त्या त्या वेळेची वेलॉसिटी. ठीक आहे. आणि टोटल एकूण त्याची जी काही प्रवास आहे तो प्रवास त्यानं कसा पूर्ण केला, 40 किलोमीटर पर आवरने केला. म्हणजे एकूण जी वेलॉसिटी आहे त्याला आपण म्हणणार ऍव्हरेज वेलॉसिटी. म्हणजे ही आहे ऍव्हरेज वेलॉसिटी, म्हणजे जाताना तो या पद्धतीने गेला, पण ही जी मधली ठिकाण आहेत तिथल्या वेळची वेलॉसिटी वेगळी असते. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला समजा कोल्हापूरहून पुण्याला जायचं आहे, तर कोल्हापूर ते पुणे असणारी एकूण जी आपला वेग असणार आहे तो कमी जास्त होत असणार आहे. जसं ट्रॅफिक असेल तसं आपण कमी करणार, वेग गाडीचा वाढवणार, कमी करणार. तो पण एकूण काहीतरी एक वेग आपला ठरणार आहे, तो म्हणजे ऍव्हरेज. आणि त्या त्या वेळेला आपण काही वेळेस गाडी जास्त वेगाने जाणार, म्हणजे स्पीड जास्त असणार आहे, काही वेळेस कमी असणार आहे. ही त्या त्या वेळची वेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ठीक आहे. तेव्हा हा भाग लक्षात ठेवायचा. तुम्ही सायकल चालवताना सुद्धा काही वेळेस स्लो सायकल चालवता म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी कमी असते, काही वेळेस वेगाने चालवता इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जास्त असते. पण एकूण वेलॉसिटी एका ठिकाणी निघाल्यापासून दुसऱ्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तुमची जी काय ऍव्हरेज असेल, म्हणजे सरासरी असेल, ती वेगळी असते. तेव्हा हा भाग आपण काय करायचा, व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे. तर ही जे राहिलेली भाग आहेत ते तुम्ही जरा कॅल्क्युलेट करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल.